आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. सुजित बाळा, काय झालं एवढं? संचिता, तू तरी सांग काय झालं? मम्मा, आम्ही आता लग्नाला गेलो होतो. तिथे मला आणि सुजितला मीडियाने घेरलं आणि माझ्या सुजितची या स्वानंदीमुळे बदनामी झाली. मम्मा, मीडिया नको नको ते प्रश्न विचारत होती आम्हाला. सुजितला विचारलं की स्वानंदी बरोबर लग्न ठरलेलं असताना ऐन लग्नातून पळून का गेलात तुम्ही? या सगळ्यात नक्की कुणाचा हात आहे? आणि तुम्हाला माहितीये मम्मा, त्यांनी काय विचारलं? या सगळ्यात डॅडचा सुद्धा हात आहे का असं म्हणाले. आम्हाला असं घेरलं होतं ना की जणू काही आम्हीच क्रिमिनल्स होतो. मम्मा, मम्मा, इट वॉज सो एम्बॅरेसिंग अँड स्केरी. आणि हे सगळं या स्वानंदीमुळे झालंय. सुजित सर, पण मी तुम्हाला कधी लग्नासाठी विचारलंच नव्हतं. हे लग्न सरपोतदार साहेबांनी ठरवलं होतं. मी तर फक्त तयार झाले होते, पण तुम्हीच लग्नातनं निघून गेलात. मग या सगळ्यात माझा काय दोष आहे? संचिता मॅडम दुखताय, मला सोडा. तुझी हिंमत कशी होते ग माझ्या नवऱ्यासमोर आवाज वर करून बोलायची? कोण लागतेस त्याची तू? सांग ना, कोण लागतेस? मॅडम, ओ दुखताय मला. कोण लागतेस? कोण तू त्याची? मैत्रीण लागतेस की बॉस आहेस? बोल ना, कोण आहेस? मी सांगते तू कोण आहेस. तू नोकर आहेस, नोकर. या घरची तू नोकर आहेस आणि नोकर म्हणूनच राहायचं, कळलं? आय नो. तुझ्या या खोट्या इनोसन्समुळे बळी गेला होता त्याचा, माहितीये मला. त्यामुळे सुजित तुझ्या प्रेमात पडला. चूक झाली होती त्याची, पण याचा अर्थ असा नाही ना की तो अजूनही तुझ्या प्रेमात आहे. मॅडम, दुखतंय मला, सोड. आणि तू वाटेल ते बोलून तुझा मतलब साध्य करशील असा नाही ना अर्थ होत त्याचा. हा, शेवटचं सांगते, माझ्या सुजित पासून लांब राहायचं. संचिता मॅडम, सोडा प्लीज, त्रास होत. आता ही बोलता बोलता नको ते काहीतरी पचकायला नको. संचिता, सोड तिला. त्यांना त्रास होतोय, कळत नाही तुला? तू ठीक आहात? त्या प्रेग्नंट हे माहित असून सुद्धा तू अशी वागलीस. वा म्हणी वा. संचिता, पाहिलंस? याला म्हणतात खरं प्रेम, खरी माया. बायकोला एवढूसा त्रास झाला, एवढूसा, तरी तिचा नवरा लगेच तलवार काढून हल्ला करायला मोकळा. म्हणे संचिता सोबत वागताना विचार करून वागायचं. माझी बायको आहे ती, ओके? मग सांग तुझ्या बायकोला, आता जे घडलं ते परत घडता कामा नये. ही बायको आहे माझी. काय झालंय तुमचं? लव्ह मॅरेज? ही प्रेमात होती ना तुझ्या? नाही, ही प्रेमात नव्हती तुझ्या. संचिता, मग या दोघांचं अरेंज मॅरेज झालंय ना ग? अरेंज मॅरेज पण नाही झालं तुमचं. एक गोष्ट कळते का मणी? मी नाकारलेली मुलगी आहे ही स्वानंदी. जिच्यासोबत तुझं लग्न झालं ती फक्त एक तडजोड होती, एक कॉम्प्रोमाइज होतं. या मुलीने आपल्याला सांगितलं, त्याच्यावर आपण फक्त विश्वास ठेवला. तुला काय माहिती? ही म्हणते हिच्यावर अतिप्रसंग झालाय. तुला माहितीये? मला नाही माहिती, आम्हा कोणालाच नाही माहिती. फक्त ही मुलगी सांगते म्हणून हिच्यावर आपण विश्वास ठेवत गेलो, बास. मणी, जरा शांतपणे विचार कर. या सगळ्याकडे नीट डोळे उघडून बघ. आज लोक तुझ्याबद्दल काय बोलतात माहितीये बाहेर? उद्या हिचं हे मूल या जगात आल्यानंतर त्याला तुझं नाव देऊन तुला काय वाटतं तू देव होतोस? मणी, तू हिच्या आयुष्यातला पहिला पुरुष नाहीयेस. हिच्या आयुष्यात तुझ्या आधी एक पुरुष आला होता, ज्याचं पाप हिच्या पोटात वाढतंय.
तुला काय माहिती याच्याबद्दल? बरं ऐक, हे सगळं केलं खड्ड्यात. मला एका गोष्टीचं प्रामाणिकपणे उत्तर दे. जर तुझा संबंध या इतक्या मोठ्या गोष्टीशी नसता, जरी प्रेग्नंट नसती, तर हिने तुझ्यासारख्या आश्रितासोबत लग्न केलं असतं. त्यामुळे नाही, प्रेमाचं नाटक बंद कर. तुमचं लग्न हे फक्त एक कॉम्प्रोमाइज आहे, फक्त तडजोड आहे, एवढं लक्षात ठेव. म्हणे हिने तुझ्यासोबत लग्न केलं ते ह्या सगळ्यासाठी. तुला काय वाटतं की स्वानंदी तुझ्या प्रेमात पडली आणि म्हणून तिने तुझ्याशी लग्न केलं? संचितासाठी मी बोललो आणि आयुष्यभर बोलणार, कारण ह्या मुलीवर प्रेम आहे माझं. लहानपणापासून आम्ही एकमेकांना ओळखतोय. माझ्या आयुष्यातली प्रत्येक गोष्ट माहिती आहे संचिताला, संचिताच्या आयुष्यातली प्रत्येक गोष्ट माहिती आहे मला. पण ह्या मुलीविषयी काय माहितीये तुला? तेवढंच जेवढं ही सांगते आपल्याला. ज्या दिवशी तिच्या आयुष्यातली तुझी गरज संपेल ना म्हणे, त्या दिवशी तुमचं हे नातं सुद्धा संपेल. विचार करायचा. जरी प्रेग्नंट नसती, तर हिने तुझ्यासारख्या आश्रितासोबत लग्न केलं असतं. ज्या दिवशी तिच्या आयुष्यातली तुझी गरज संपेल ना म्हणे, त्या दिवशी तुमचं हे नातं सुद्धा संपेल. मणी सर, मणी सर, कुठं गेले असतील मणी सर? आज सुजित सर नको नको ते बोलले माझ्या बाळाला, पण माझं बाळ माझं आहे आणि तेच माझ्यासाठी जास्त महत्वाचं आहे. त्याला कुणाला काहीही बोलायचा अधिकार नाहीये. आणि मणी सरांचं नाव लागणार आहे ना त्याला? नाही,